म.व्ही.प्र. केवीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्वायत्त दर्जा प्राप्त ॲडव्होकेट नितीन ठाकरे. शैक्षणिक प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर ॲडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य शासनाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून संस्थेसाठी ही एक अभिमानाची बाब आहे. महाविद्यालयाच्या भविष्यासाठी देखील ही एक महत्त्वपूर्ण वाटचाल आहे. स्वायत्ततेच्या प्राप्तीमुळे महाविद्यालयाला शैक्षणिक आणि शासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती म.व्ही.प्र. संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेस म.व्ही.प्र.चे पदाधिकारी, संचालक, प्राध्यापक वृंद उपस्थित होते. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळावा यासाठी संस्थेकडून विद्यापीठ व शासनाकडे पत्रव्यवहार सुरू होता. अखेर गुरुवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी म.व्ही.प्र. संस्थेकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याचे पत्र मिळाल्याचे ॲडव्होकेट ठाकरे यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, महाविद्यालयाला आता स्वतंत्रपणे नवीन अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि शैक्षणिक पद्धती विकसित करण्याची मुभा मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार तयार होण्याची संधी मिळेल. स्वायत्ततेमुळे कॉलेजला संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती विकसित करण्यास सक्षम होतील. महाविद्यालयाला आता उद्योगांशी अधिक प्रभावीपणे सहकार्य करण्याची संधी मिळाली आहे. नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्रांची निकड विचारात घेऊन रोजगाराभिमुख नवीन अभ्यासक्रम आता महाविद्यालयामार्फत सुरू करता येणार आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरातील, गावातील विद्यार्थ्यांचे या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रोजेक्ट आणि नोकऱ्या मिळवण्यास मदत होईल. स्वायत्ततेमुळे महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्याची संधी मिळेल. यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक जगभरातील शैक्षणिक संस्थांशी जोडले जातील. महाविद्यालयाला आता प्रशासकीय बाबतीत अधिक लवचिकता मिळाली आहे. यामुळे महाविद्यालय अधिक प्रभावीपणे काम करू शकते. स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास अधिक मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. स्वायत्ततेच्या प्राप्तीमुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महाविद्यालय आता विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर यासाठी म.व्ही.प्र.चे कार्यकारी मंडळ, प्राध्यापक वृंद यांनी देखील प्रयत्न केल्याचे सांगत या सर्वांचे त्यांनी कौतुक केले. प्राचार्य डॉ. सतीश देवणे यांनी शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट पासून अभियांत्रिकी पदवीसाठी सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. तसेच स्वायत्ततेच्या दर्जामुळे यापुढे BE ऐवजी BTech आणि ME ऐवजी MTech अशी पदवी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. विजय बिरारी यांनी आभार मानले. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल म.व्ही.प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, सर्व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. D.D. लोखंडे आदींनी स्वागत केले. नाशिकमधील तिसरे महाविद्यालय कर्मवीर ॲडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी हे स्वायत्त दर्जा मिळविणारे नाशिकमधील तिसरे महाविद्यालय ठरले आहे. तसेच NAAC कडून A++ मानांकन A++ मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजला पुणे विद्यापीठ आणि सरकारने स्वायत्त दर्जा आज रोजी दिलेला आहे आणि याचा फायदा मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. याच्यामध्ये आवश्यकतेनुसार कोर्सेस डिझाईन करणे, सिलेबस डिझाईन करणे, स्वतः परीक्षा कंडक्ट करणे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आणि इंडस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित आहे, जे काही सिलेबस अपेक्षित आहे ते आता या स्वायत्त दर्जामुळे आपल्याला करणं सहज शक्य आहे आणि त्याचा फायदा हा नक्कीच या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करेन की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. या कॉलेजला ऑलरेडी A++ असा दर्जा हा NAAC कमिटीने दिलेला आहे आणि NABचं सुद्धा ॲक्रेडिटेशन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचा जो काही दर्जा आहे तो आणखीन तसाच ठेवून त्याच्यामध्ये आणखी कशा प्रकारची वाढ करता येईल याचा प्रयत्न आम्ही मॅनेजमेंट म्हणून नक्की करणार आहोत. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्वायत्त कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. स्टार न्यूजसाठी संदीप जोजारे, नाशिक.